नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्र याचा पाठ क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया या पाठाचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या स्वाध्यायामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश करतात. पर्याय आहेत अ राष्ट्रपती, ब प्रधानमंत्री, क लोकसभेचे सभापती, ड उपराष्ट्रपती. योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पुढील विधान आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक झाली. पर्याय आहेत अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब टी.एन. शेषन, क सुकुमार सेन, ड नीला सत्यनारायण. योग्य उत्तर आहे सुकुमार सेन. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. तिसरं विधान आहे, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश समिती करते. पर्याय आहेत अ निवड, ब परिसीमन, क मतदान, ड वेळापत्रक. योग्य उत्तर आहे परिसीमन. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे, निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण 1 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्षपणे पद्धतीने घेता येतात. 2 निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. 3 धाकट पटाशा, दहशत यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण 1 काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. 2 एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. 3 निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. तिसरा आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर, हे विधान चूक आहे, कारण 1 निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 2 राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. 3 म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. पहिली टीप आहे, मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर, 1 विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. 2 निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. 3 खेड्यातून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही. म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते. 2
मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. उत्तर 1. 1951-52च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. या पहिल्या निवडणुकीत मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. मतदार मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत असत. 2. 1998 साली पहिल्यांदा मध्य प्रदेशातील 5, राजस्थानातील 5 व दिल्लीतील 6 अशा 16 विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा म्हणजेच ईव्हीएमचा वापर केला गेला. 3. 2004च्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएमचा नियमित वापर सुरू झाला. 4. ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाचे अनेक फायदे झाले. आता ईव्हीएम मशीनमध्ये मतदारांची पडताळणी पावतीचीही सुविधा निर्माण झाली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. त्यामध्ये पहिला आहे निवडणूक आयोग यांची भूमिका काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. 1. मतदारसंघांची निर्मिती करणे. 2. मतदार याद्या निश्चित करणे. 3. निवडणुका घोषित करणे. 4. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे. 5. मतदानाची व्यवस्था करणे. 6. मतमोजणी व निकाल जाहीर करणे. पुढे आहे राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका. 1. उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे. 2. उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे. 3. निवडणुकीचा प्रचार करणे. 4. निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर करणे. 5. निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. मतदार यांची भूमिका काय आहे ते आता आपण पाहूया. 1. आचारसंहितेचे पालन करणे. 2. प्रचार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणे. 3. मतदान करणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर. निवडणूक आयोग पुढील कार्य करतो. 1. मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. 2. निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे. 3. उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. 4. निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे पूर्ण करणे. 4. निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे. 5. राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे. 6. निवडणुकी संबंधीतील सर्व वाद व तक्रारींचे निवारण करणे. 2. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर. 1. भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक सहाय्यक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. 2. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. 3. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निपक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. 4. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही. 3. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर. 1. निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये या संबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. 2. निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत
म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते.